लो टिफिन ले लो. ओके बेटा. बाकी आम्ही हे तूप आमच्या दूधवाल्या भैयाकडून घेत असतो आणि आमच्या दूधवाल्या भैयाची गोशाळा लांबून जाणार. माझा आवाज कॅमेऱ्यामध्ये कॅच होत नाही. चला सर्विंग कढईमध्ये भाजी काढून ठेवते आता. काय खमंग वास येत आहे भाजीचा. टेक्स्चर पाहू शकता तुम्ही भाजीचं. तसेही पावसाळ्यामध्ये साथीचे आजार वाढतात, सर्दी खोकला वाढतो. मी गवती चहा झालेली आहे. कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी बघा गवारची शेंग केलेली आहे दादूच्या डब्यासाठी. आणि इथं आता तवा ठेवलेला आहे चपात्या बनवण्यासाठी. आणि आज मला थोड्याशा पुरणपोळ्या पण करायच्या आहेत. कालचं पुरण थोडंसं शिल्लक आहे, करून टाकते पुरणपोळ्या लगेच. आणि इथे माझा म्हणा आज सकाळी चाललेला आहे जिमला. हांजी सूरज पूरब की तरफ उग गए आज, है ना. अच्छी बात है बेटा, रोज जाया करू जल्दी सवेरे सवेरे. आता अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि त्याच्यानंतर मग चपात्या बनवायला सुरुवात करते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हाँ जी, किसका वेट कर रहे हो बेटा. दोस्त का, ठीक है. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. तुलसी श्री सखी श्रीपा परिणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. हे विष्णुप्रियाय नमो नमः. चला सकाळचं नित्यकर्म झालेलं आहे. चला आता चपात्या बनवून घेते लगेचच. दादूशा लो टिफिन ले लो. ओके बेटा. तेरा धन्यवाद स्वीकार आहे. रोज टिफिन दिला ना मी त्याला धन्यवाद म्हणतो दादू. ठीक आहे, ॲक्सेप्ट. ओके. बाकी या इथून मी आता भात शिजायला ठेवलेला आहे आणि आज मी शापूची ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहे भाताबरोबर खाण्यासाठी. चला आता शापूची स्वादिष्ट ग्रेव्हीवाली भाजी बनवते. चला अगोदर घालायचं आहे जिरं, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे. आता घालायचं आहे बारीक चिरलेलं टोमॅटो नंतर घालायची आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट. थोडासा लसूण जास्त घालायचा, भाजीला छान चव येते. थोडीशी हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर मिक्स वेल. मसाला चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली शापूची भाजी आणि सगळा मसाला छान मिक्स करायचा आहे पुन्हा. आता शापूच्या भाजीवरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटे वाफलून घ्यायची भाजी. 2 मिनिटे झालेले आहेत. आता भाजीला पाहूयात. वा बाय वा, भाजी थोडीशी शिजलेली आहे, छान खमंग वास येत आहे. पुन्हा मिक्स करूयात. आता भाजीमध्ये मी घालणार आहे शेंगदाण्याचं कूट, थोडंसं जाडसर वाटलेलं. त्यानंतर भाजीमध्ये मी घालणार आहे 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे या वाटीमध्ये आणि त्याची पेस्ट केलेली आहे. ही पेस्ट मी शापूच्या भाजीमध्ये घालणार आहे. तुम्ही डाळ पण घालू शकता. तर मला डाळ खायची नाही आहे म्हणून मी ज्वारीची पेस्ट घातलेली आहे. त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे भाजी छान. वा भाई वा, काय खमंग वास येत आहे भाजीचा. टेक्स्चर पाहू शकता तुम्ही भाजीचं. आत्ता भाजीमध्ये घालायचं आहे गरम पाणी. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी. 5 मिनिटे भाजी छान शिजवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपली शापूची ग्रेव्हीवाली भाजी तयार खाण्यासाठी. चला 5-6 मिनिटे झालेले आहेत. आता भाजीला पाहूयात. वाह भाई वाह वाह, सब्जी भी तैयार हो गई है. हे बघा ग्रेव्ही आटली थोडीशी, फिर भी ठीक है, एवढी ग्रेव्ही ठीक आहे.
सर्विंग कढईमध्ये भाजी काढून ठेवते आता. आता माझा मना जिम वरून आलेला आहे आणि स्वतःसाठी हा कपडे नाही पहना है पॅन्ट पहना है शर्ट नाही पहना. बाकी इथं फोंडजी देवपूजा करत आहेत. विजय नैवेद्य. आपने कापड़ कम डाला था पंडित जी? नहीं, बड़ा डालता. हाँ ज्यादा बड़ा हाँ ज्यादा चला. हा ठीक आहे. चला आत्ता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. मी तर शापूची ग्रेव्हीवाली भाजी आणि भात खात आहे. ग्रेव्ही थोडीशी आटली माझ्याकडून. उशीर झाला भाजीला पाहिला. ग्रेव्ही ना राही. ठीक आहे सरभरीत झाली जरा. आणि फोंडजींना एक चपाती एक पोळी देत आहे. पोळीवर थोडंसं तूप सोडते. बाकी आम्ही हे तूप आमच्या दूधवाल्या भैयाकडून घेत असतो. आणि आमच्या दूधवाल्या भैयाची गोशाळा आहे मोशीमध्ये. तर तेच आम्हाला तूप आणून देतात. आणि हे तूप आहे 1700 रुपये किलो. खमंग स्वादिष्ट गिर गाईचं तूप असतं ते. आम्ही नेहमी घेत असतो. प्रत्येक महिन्याला 1 किलो तूप आम्ही त्यांच्याकडून घेत टेस्टी असतो. पण. हा आमच्या दूधवाल्या भैयाकडून. फोंडजी लीजिए, आइए बैठिए. आपका स्वागत है. आपका स्वागत है खाने पे. है ना मना? हो. आप कब खाओगे? मैं अभी नहा के आ जाऊंगा. नहा के आने के बाद ओट्स खाने वाला है. अणम ब्रह्मा रसम विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं देहातोरथा गया तो अन्न दोष न लिपते. जय श्री कृष्ण भगवान. वाह मस्त चावल सब्जी. इसका स्वाद ही अलग है. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी भांडी किचोरटा स्वच्छ केलेला आहे. आणि आत्ता मी शेंगदाण्याची नाकं काढत आहे. शरीरामध्ये युरिक ऍसिड पित्त वाढू नये म्हणून मी शेंगदाण्याची नाकं काढून टाकत असते. लांबून जरा ना माझा आवाज कॅमेऱ्यामध्ये कॅच होत नाही. क्या ही कर सकते हे. चलो अब इसको फटक देती हूँ. हे बघा किती नाकं फुडालेली आहेत पाकडल्यानंतर. याच्यामुळे शरीरामध्ये पित्त युरिक ऍसिड वाढत असतं. हे बघा आता मी हा गवती चहा छाटून ठेवत आहे. खूप उंच वाढलेला आहे म्हणून छाटून ठेवते आणि वाळवून ठेवते. म्हणजे पावसाळ्यामध्ये चहामध्ये काड्यामध्ये घालता येईल. तसेही पावसाळ्यामध्ये साथीचे आजार वाढतात, सर्दी खोकला वाढतो. तर तेव्हा ह्या गवती चहाचा चांगला उपयोग होईल. काट देती हूँ अभी इसी को. एवढा उंच वाढलाय की गवती चहा पूर्ण वाकलेला आहे. आता सगळं गवती चहा छाटून ठेवते. सगळं नको. अरे नाही मग तिकडे सगळं वाकलंय ना, झुकलंय सगळं. मग ते उन्हामुळे. उन्हामुळे तिकडे जिथं ऊन असेल तिथं तो वाढत जात असतो. सब काटो मत. अरे हे काय देवधाचं झाड आहे का ऊन शोधत वरती जाणारच. हे सगळे झाडं असेच असतात. मला गवती चहाचा फ्लेवर खूप आवडतं, वास खूप आवडतो. लगेच वाढतो याचं काय नाही. हे बघा गवत. हे बघ मधला किती उंच वाढलेला आहे. हे बघा औषधी गवत पूर्ण छाटून ठेवलेलं आहे. वा भाई वा वा. मी गवती चहा झालेली आहे. हो ना. चला पावसाळ्याची पण तयारी केलेली आहे मी. थोड्या दिवसामध्ये पुन्हा हा गवती चहा फुटेल. चलो अभी इसको कट करके धूप में सुखाने के लिए रखूंगी. ऐसे काम करने पड़ते हैं बेटा. हे बघा मी आत्ता सगळा गवती चहा असा बारीक चिरलेला आहे. हे बघा खूप सुंदर दिसत आहे गवती चहा. असं वाटतच नाही की हा गवती चहा असेल. असं वाटतं की कांद्याची पात आहे. बाकी गवती चहाचा सुगंध खूप छान येत आहे. वा भाई वा. सगळ्या घरातून गवती चहाचा सुगंध येत आहे. माझ्या हातातून तर खूप जास्त येत आहे. चला आता गवती चहाच्या पानांना इथंच खिडकीमध्ये सुकायला ठेवते. दुपारचे 2 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी आता भजनाला चाललेली आहे. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.